मामा पाणी घ्या पाणी. अरे मामा दमान. मामा दमान. डॉक्टरला बोलून आणू का? डॉक्टरला आणू का म्हणतोय? अरे जो मला शिवतय ते मरतय बघाने. तो रांडीचा डॉक्टर काय करणार? आणि मामा असं का बोलतोय आज मामा? बेम्या यो बाळू धनगर मरणाला भेटतोय असं तुला वाटतंय का रे? जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणाल त्याला मी कधीच नसतो रे. बेम्या, जो माझे 10 रुपये घेईन त्याचे मी 100 घेतोय बघाने, आणि जो मला 10 देतोय त्याला मी खंडीभर देतोय. बेम्या मामा बाळांनो, तुम्ही कुठं बी जावा आणि बाबा बाळू मामा तुमच्या टाचा खाली असतोय बघा. बेम्या, व्यंक्या, हे माझे बिडी बनलं म्हणजे माझी बकऱ्या आहेत रे. बकऱ्या आहेत माझ्या, त्यांना प्रेमानं पोसा, जपा. त्या तुम्हाला काही बी कमी पडू द्यायच्या नाही. ऐका द्यायचं तुम्हाला बाबा. पण ध्यानात ठेवा, जो माझ्या बकऱ्याला हात बी लावल ना त्याचा 6 महिन्यात हात काढून घेतोय बघा मी. आणि त्यांच्याकडे लक्ष द्या. अरे हे देवाच्या बकऱ्या असते रे. लक्ष द्या त्यांच्याकडे. अरे मी देवाचा चाकर असते रे. मला वर्षाला 12.5 रुपये पगार असतोय बघा. तुम्हाला किती पाहिजे? आणि या माझ्या बकऱ्या सांभाळता येईल तवर सांभाळा. आणि ज्या दिवशी सांभाळणं होणार नाही तेव्हा या आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा, किंवा या डोंगरातला एक बी दगड जरी या बकऱ्या सांभाळायला नाही म्हणला तर बाळू धनगर नाव सांगत नाही बघा मी. आणि मामा भीम्या, रांडीच्या पेटली का नाही रे? देखिए आज 3 सप्टेंबर 66. शनिवार लागला म्हणायचं की. या नागराज काट टाका म्हणताय ना व? मग या की. तुम्हीच आमची सुईण व्हा. प्राण असे सत्य, देह असे माया, नवे रूप घेई जुनी जीर्ण काया.
असे सत्य देह असे माया नवे रूप घेई जुनी चिरकाया पुन्हा हा नव्याने कात टाकून गेला पुन्हा हा नव्याने कात टाकून गेला उषक्काल झाला 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 उषक्काल झाला. बाळू मामा